सुप्रभात मित्रांनो, आज आपण पुन्हा एका नवीन ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत। हे ठिकाण नाशिकपासून 33 किलोमीटर अंतरावर आहे व या ठिकाणाचे नाव म्हणजे गोंदेश्वर मंदिर। सिन्नर या ठिकाणी स्थित आहे व सिन्नर हे तालुक्याचे ठिकाण आहे। समोर दिसणारी मजबूत अशी तटबंदी मंदिराच्या चारही बाजूनी आहे। मंदिराच्या चौकटीवर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे आणि त्यावर श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे। समोरच आपल्याला कोरीव खांब दिसत आहे आणि त्यांच्या मागची जागा आहे ती पहारेकऱ्यांना बसण्याची जागा असावी। हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते। भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 4 मार्च 1909 रोजी घोषित केलेले आहे। हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे व हे 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे। यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची 4 उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू देवता यांची आहेत। सुरुवातीला आपण नंदीचे दर्शन घेऊन मग पुढील दर्शनासाठी जाणार आहोत। समोर दिसणारा खांब हा नंतर आधारासाठी बसवण्यात आलेला असावा। समोर आपल्याला द्वारपाल व द्वारपालिका दिसतात। हे मंदिर 125 बाय 95 फूट आहे। हे 5 मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन असे म्हणले जाते। मंदिरात सभामंडप व गाभारा आहे। गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे। सभामंडपातील खांब
नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतीवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. या मंदिरातील शिल्पकाम अतिशय देखणे असून त्रिमित आहे. त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणे पण अधिकच उठावदार दिसते. तो घुमटचा फोटो काढा का माझा फोटो कासो दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराचे एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हेस्क्युलर खडकांपासून बनलेले आहे. यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. व्हेसिक्युलर खडकाची झीज ही लवकर होते. हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच. तसेच त्यावर कोरीव काम करणे हे देखील अवघड असते. तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच राहावी अशीच आहे. समोर जे आपल्याला हत्ती दिसतात त्यांची झीज खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते. तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गायीचे तोंड गोमुख म्हणून शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते. परंतु हे गोमुख इसवी सनच्या 13व्या शतकानंतर दिसू लागले. त्याआधी मकर प्रणाली अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल हे गंगाजल हे सांगण्यासाठी मगरीचे व गंगेचे असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते. आता आपण सूर्यदेवाचे दर्शन घेणार आहोत. समोर आपल्याला जे मंदिर दिसते ते विष्णू देवाचे आहे.
प्रत्येक ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे, आपण दर्शन घेऊया. समोरचे जे मंदिर आहे ते माता पार्वतीचे आहे. दैव पंचायतांमधील शेवटचे मंदिर म्हणजे बुद्धीची देवता श्री गणेशाची. परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता जपलेली आहे. आत्ता आपण स्वर्ग मंडपाकडे जात आहोत आणि अशाच प्रकारचे स्वर्ग मंडप हे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात आहे. मित्रांनो, आपला संपूर्ण मंदिर परिसर बघून झालेला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.